नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मुंबई असेल, आसपासचा परिसर असेल, संपूर्ण राज्यभर असेल, यामध्ये एक इच्छा होती, एक आशा होती, देव पाण्यात ठेवले होते आणि अशी चर्चा ही सर्वत्र होती। आणि मुळामध्ये हे सर्व जे सुरू होतं ते म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत। कार्यकर्ते असतील, मनातली इच्छा असेल, बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा असेल, आज 24 डिसेंबर 2025 दुपारी 12:45 ही इच्छा पूर्ण झालेली आहे। इच्छा म्हणजे काय होती तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले, युतीची घोषणा केलेली आहे। वेगवेगळ्या पक्षातून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती युतीची घोषणा केलेली आहे। या संदर्भात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, उन्मेष सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। उन्मेष सर, एकंदरीत चर्चा होती की दोन ठाकरे बंधू राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र येणार, मात्र मुहूर्त ठरत नव्हता। सर्वांचं लक्ष लागलं होतं मराठीच्या मुद्द्यावरती। याच वरळी परिसरात नजीकच्या भागात असलेल्या NSC डोम मध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आले। त्यांनी त्यानंतर एकत्र राहण्यासाठी एकत्र आलं असं म्हटलंय। आता राजकीय प्रवास सुरू होणार आहे, कसं हे समीकरण ठरेल, काय सांगाल? नाही, आपण पाहतोय गेल्या 5-6 महिन्यांपासून ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत। मराठीच्या मुद्द्यावरती सुरुवातीला ते एकत्र आले आणि तेव्हाच उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं होतं की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, आणि तेच वाक्य आज त्यांनी पुन्हा एकदा उच्चारलेलं। त्यामुळं स्पष्ट होतं की येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू हे एकत्र येणार। मग कोणी सोबत असेल किंवा नसेल, म्हणजे काँग्रेसचा विषय आहे तो, की कोणी असलं नसलं तरी आम्ही एकत्र राहणार आहोत। कारण मुंबई महापालिका ही ठाकरे बंधूंसाठी महत्वाची आहे। मुंबईमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून शिवसेनेचं राज्य राहिलेलं होतं। गेल्या पाहिलं 2017 मध्ये शेवटची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर आता मुंबई महापालिका जिंकणं हे जेवढं महत्वाचं शिवसेना ठाकरे गटासाठी आहे तेवढंच मनसेसाठी आहे। कारण मनसेचं देखील या विधानसभेमध्ये फारसं काही त्यांचं प्राबल्य दिसून आलेलं नाही। विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटालाही फारसं काही यश मिळालेलं नव्हतं। त्यामुळं मुंबई महापालिका जिंकणं हे सर्वाधिक महत्वाचा त्यांचा आताचा घडीचा अजेंडा राहिलेला आहे। आणि त्यामुळे आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी युतीची घोषणा केली। विशेष म्हणजे वैभव, त्यांनी आज जागा वाटपाचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला आणि ऍक्च्युअल बॉडी लँग्वेज जर पाहिली तर राज ठाकरे हे आनंदी दिसत होते, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं। म्हणजे जागा वाटपाचं वातावरण आपल्याला पाहायला सुरुवात त्यांनी उद्धव यांच्याकडे करायला लावली आणि तिथं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की बघा आमच्यामध्ये किती एकवाक्यता आहे। तर हे हा जो त्यांचा बॉडी लँग्वेज होती, त्यांची बोलण्याची भाषा होती, ही जी सगळी होती ती पूर्णपणे ठाकरे बंधू हे आता एकत्र आलेले आहेत। काही झालं तरी ते आता वेगळे लढणार नाही आणि त्यांच्या जागा वाटपाची चर्चा देखील, म्हणजे आपण या आधीच्या अनेक युती आणि आघाडीच्या जागा वाटपात चर्चा पाहतो तेव्हा जी ओराताण झालेली असते नेत्यांची सांगताना, प्रवक्ते बोलताना, ती कुठेही दिसत नाहीये। स्पष्टपणे सांगितलं जातं जे होईल ते आम्ही स्वीकारू। आज आपण सगळ्या नेत्यांशी बोललो, मनसेचे असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे असतील, ते देखील आम्हाला आमचा उमेदवार असेल की नाही हा हे महत्वाचं नाही, तर युतीचा उमेदवार असेल, शिवसेनेचा उमेदवार असेल, मनसेचा उमेदवार असेल, हे पाहून आम्ही एकत्र आलेलो आहोत, हे पाहून आम्ही मतदान करणार आहोत, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। म्हणजे जागा वाटप हा काही मुद्दा आता असणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। नक्कीच, पण ज्या प्रकारे आपण पाहतोय की जसं विश्लेषण सर करत आहेत की जागा वाटपाची चर्चा नाहीये, जागा वाटपाचा मुद्दा सांगितलेला नाहीये, मात्र आता ज्या प्रकारे युती ही ठाकरे बंधूंची होतीये, यामध्ये युतीचा फॉर्म्युला ज्या प्रकारे ठरला जातोय, या संदर्भामध्ये आपण जेव्हा आमदार वरुण सरदेसाई यांच्याशी बातचीत केली तेव्हा विनिंग फॅक्टर नुसार ती जागा वाटप केली जाणार आहे। म्हणजे चेहरा कसा असेल, विनिंग फॅक्टर कसं असेल, कारण ज्या मतदारसंघामध्ये चेहरा दिला जाणार आहे उमेदवार म्हणून, तिकडे कशा प्रकारे ताकद आहे हे पाहिलं जाणार आहे। त्यामुळे हा जो विनिंग फॅक्टर जे म्हटलं जातं ते ठाकरे बंधूंसाठी समोर जे आव्हान आहे, भाजप आहे, शिवसेना शिंदे गट आहे, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि ज्यांच्यासोबत 2.5 वर्ष ज्यांनी सत्ता काढली अशा विरोधात राहिले असे महाविकास आघाडीतील काँग्रेस आहे, ज्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे हा जो विनिंग फॅक्टर आहे हा ठाकरे बंधूंसाठी मुंबईच्या राजकारणामध्ये सक्सेसफुल ठरेल असं वाटतं का? विनिंग फॅक्टरचा म्हणजे तुझा प्रश्न असा आहे की जो उमेदवार निवडून येऊ शकतो अशालाच उमेदवारी देणं हा जो विनिंग फॅक्टर आहे तर तो देखील महत्वाचाच राहणार आहे। मात्र जसं मी आता आधीही सांगितलं की
इथे उमेदवार कोण आहे हे न पाहता तो एकतर आपण जर पाहिलं जी बैठक व्यवस्था होती आणि तिथं फक्त उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही किंवा फक्त राज ठाकरे यांचा फोटो नाही तर दोन्ही पक्षांचे चिन्ह आहेत. एकीकडे मशाल होती आणि एकीकडे इंजिन होतं आणि मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता. त्यामुळं फक्त बाळासाहेब ठाकरे या नावासाठी ही युती आहे. त्यांना पाहून आम्ही मतदान करणार आहोत आणि चिन्ह कोणतं आहे हेच पाहिलं जाणार आहे फक्त. मग उमेदवार कोण आहे विनिंग फॅक्टर आहे तो फॅक्टर असणारच. निवडणूक आहे, कोणता उमेदवाराचं प्राबल्य आहे, कोणाचा जनसंपर्क चांगला आहे, कोणाचं त्या मतदारसंघामध्ये ओळख जास्त आहे, त्यांचं या आधीचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. हे राजकारण आहे, निवडणूक आहे, या सगळं होईलच. परंतु जो संदेश द्यायचा आहे तो आज जो त्यांनी दिलाय की आमचं फक्त चिन्ह पाहिलं जाईल. मग ते एकतर इंजिन असेल किंवा मशाल असेल, या चिन्हाला मतदान होणार आहे. त्या उमेदवाराला फारसं मत म्हणजे याआधी जेव्हा आपण पाहिलं की जेव्हा एकंदरीत मतांची विभागणी थांबेल आणि इंजिन किंवा मशाल यापैकी जे चिन्ह असेल तो मराठीचा उमेदवार असेल आणि युतीचा उमेदवार असेल. त्यामुळे युतीच्या उमेदवाराला या दोन चिन्हांपैकी एका चिन्हावरती पाहायचंय आणि मतदान करायचं हाच संदेश एकंदरीत असेल. म्हणजे याआधी जर आपण पाहिलं जेव्हा शिवसेनेचा सुवर्ण काळ ज्याला म्हटलं जातं 95-96 की असं बोललं जायचं की कोणीही उभा केलं, दगडही उभा केला तर तो निवडून. हे बाळासाहेबांचे शब्द होते की धनुष्यबाण या चिन्हावरती कोणी उभं केलं तर तो निवडून यायचा. तेच स्ट्रॅटेजी आता देखील दोन्ही ठाकरे बंधूंनी ठेवलेली आणि ते आपल्याला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जाणवलंय. आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, अत्यंत कौटुंबिक वातावरणामध्ये आपण जर पाहिलं नंतरचं जे फोटो सेशन होतं तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्नी आणि त्यानंतर आदित्य ठाकरे होते, तर इकडे राज ठाकरे आणि राज ठाकरेंचं कुटुंब इकडून होतं उभं. तर अशा पद्धतीचं आम्ही दोन्ही कुटुंब एकत्र आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोघां भावांना एकत्र आणण्यामध्ये ज्यांचा महत्वाचा रोल राहिला त्यांची खुर्ची. आपण पाहिलं की सुरुवातीला 2च खुर्च्या या मंचावरती होत्या, मात्र जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मंचावरती आले आणि संजय राऊत हे खाली बसले होते सगळ्यांसोबत, सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत, तेव्हा त्यांनाही वरती बोलवण्यात आलं. त्यांच्यासाठी एक नवीन चेअर तिथे ठेवण्यात आली आणि ते आजारी असताना देखील आता ते आजारपणातून बाहेर येत आहेत. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांचा देखील सन्मान राखला गेलेला आहे, तर हा एक चांगला संदेश दिला की इथे पदाधिकाऱ्यांना देखील तेवढंच महत्व असणार. नक्कीच संजय राऊतांचा उल्लेख तुम्ही केला म्हणून आवर्जून इथे प्रश्न उपस्थित होतो. ज्यावेळेला राज्यामध्ये 2000 आपण बघतो 17च्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर 2019ची विधानसभा निवडणूक पार पडली, त्यावेळेला सरकार कोणाचं स्थापन होणार अशी जी काय प्रतीक्षा होती, परीक्षा होती, त्यावेळेला संजय राऊत यांनी याच सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्याच्यामध्ये शिवसेना असेल, त्यावेळेला शिंदेची शिवसेना म्हणजे एकत्र शिवसेना होती, यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ती सुद्धा एकत्र होती. आणि अशा वेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना जवळ आणण्यामध्ये असेल किंवा महाविकास आघाडी तयार करण्यामध्ये जर प्रमुख चेहरा कोण होता तर संजय राऊत होते. मात्र ज्या वेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव आणि चिन्ह मिळेपर्यंत ज्यांनी विरोधकांना सडे पाहायला गेलं तर त्यांच्या आरोपांना जशाच तसं प्रत्युत्तर ज्यांनी दिलं ते संजय राऊत, ज्यांनी 100 दिवसांचा कारावास सुद्धा तुरुंगामध्ये ज्यांनी भोगला. अशा संजय राऊतांनी आता नव्यानं 2 ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी जी काही युती तयार केली आहे, संजय राऊतांचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला अशाच महाविकास आघाडीचा संदर्भ दिला जातो. मग त्यावेळेला ते तुरुंगवासात होते, 100 दिवसांचा तुरुंगवास त्यांचा झाला, त्याकडे सुद्धा पाहिलं जातं. आता जी युती ज्याच्यामध्ये मध्यस्थी संजय राऊतांची युती ही महापालिका निवडणूक त्यानंतर कायमस्वरूपी टिकेल, याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, ही युती आता कायमस्वरूपी टिकेल अशाच पद्धतीचं आहे ते स्पष्ट केले. म्हणजे आपण बोलताना पहिले सांगितलं की वरळीमध्ये जो मराठी विजय मेळावा झालेला होता आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी. म्हणजे एकंदर वातावरण जर पाहिलं, एकंदर सगळी राजकीय परिस्थिती जर पाहिली आपण तर भारतीय जनता पक्ष हा सगळ्यांना सामावून घेताना दिसतो आहे. आणि त्याच्यामुळे तो काही हे नाही की ते कशा पद्धतीनं आता पुढे एकत्र राहतील, हा काही योगायोग नाहीये की आता एकत्र आले पुढे राहणार नाही. तर हा
योग जो आहे तो आता जुळून आलेला आहे आणि तो येत्या निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळेल. 2029च्या दृष्टीनं देखील ही युती काम करताना दिसत. आज त्यांनी सांगितलंय की त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे काँग्रेसला तो संदेश होता की त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की फक्त महापालिका निवडणुका नाहीये, तर आगामी काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे, आगामी काळामध्ये लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यावेळेसही तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळं काँग्रेसनं देखील आता योग्य निर्णय घेतला पाहिजे असं संजय राऊतांनी आज सूचक वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अजून आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. पुढे काय होऊ शकतं ते पाहावं लागेल. एकीकडे उद्धव ठाकरेंचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा उद्धव ठाकरे नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने असतील, मराठीच्या बाजूने असतील, ते नेहमी राहिलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर आपण या सगळ्या ठिकाणी त्यांची भूमिका पाहिली तर ती सुद्धा मराठी आहे. मात्र उत्तर भारतीय असतील किंवा मुसलमान असतील त्यांच्याकडची जी काय भूमिका होती उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील ती नेहमीच वादाची ठरली आहे. अशा पद्धतीनं जर पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वाची भूमिका आहे. राज ठाकरे यांची सुद्धा हिंदुत्वाची आहे. मात्र मराठीसाठी त्यांचं नेहमीच त्यांनी प्राधान्य दिलेलं अग्रेसर ते राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईमध्ये सर्वाधिक भाग हा पाहायला गेला तर मराठी सुद्धा 45% मराठी आहेत. मात्र दुसरीकडे ज्या प्रकारे उत्तर भारतीय आहेत आणि दुसरीकडे मुसलमान मत आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या मतदारांना जर आपल्याकडे वळवणार असतील तर या विनिंग फॅक्टर मध्ये ते सक्सेस करतील का? आता ते कसे सक्सेस ठरतील हे स्पष्ट करावं लागेल. कारण आता बटेंगे तो कटेंगेचे पोस्टर भारतीय जनता पक्षाकडून लागलेले आहेत. शिवसेना शिंदे गट देखील अशाच पद्धतीचा प्रचार करणार आहे आणि मुस्लिम मतदार हा विधानसभेमध्येच आपण पाहिलाय, लोकसभेमध्ये आपण पाहिलेला आहे की हा शिवसेनेकडे झुकलेला आहे. तो मुस्लिम मतदार झुकलेला आहे. त्यामुळं आता हा मतदार ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये शिवसेनेच्या पाठीशी राहिलाय, विधानसभेमध्ये पाठीशी राहिला, तर हीच आशा शिवसेना ठाकरे गटाला आहे की या निवडणुकीमध्ये देखील हा मतदार आमच्या सोबत राहील. त्या मराठीचा मुद्दा नाहीये फक्त, तर मुंबईचा मुद्दा आहे. मुंबई वाचवण्याचा आहे. धारावीमध्ये ज्या पद्धतीचं घडामोडी घडतायत त्या सगळ्या पाहता मुस्लिम मतदार असेल, परप्रांतीय असतील, मग ते फक्त उत्तर भारतीयच नाही तर दक्षिण भारतीय देखील आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असणार आहे. प्रियंका चतुर्वेदीचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या वारंवार आता समोर येऊन सांगतायत, प्रामुख्यानं त्या पुढे येऊन सांगतायत की मी उत्तर भारतीय आहे, माझं माहेर उत्तर भारतात आहे, मात्र शिवसेनेनं मुंबईनं मला ओळख मिळवून दिली आणि याच शिवसेनेनं मला खासदार देखील केलेलं आहे राज्यसभेत. तर त्यामुळे उत्तर भारतीयांना आमचा विरोध नाही, तर जो मराठीचा आहे किंवा जो मराठी बोलतो, जो मराठीचा सन्मान करतो, जो मुंबईमध्ये राहतो आणि मुंबई माझी आहे म्हणतो, तो सगळा आमचा माणूस आहे, तो सगळा शिवसैनिक आहे, असं स्पष्ट करायला सुरुवात झालेली आहे. या सगळ्यामध्ये एक प्रश्न आहे, जुनी आठवण करून देणारा खरं तर प्रश्न आहे हा. यामध्ये जर पाहायला गेलं तर ज्या आज BUC हॉटेल ज्या सभागृहामध्ये 2 ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली, त्याच ठिकाणी एक पत्रकार परिषद पार पडली होती आणि ती पत्रकार परिषद होती शिवसेना भाजपच्या युतीची पत्रकार परिषद होती. जवळपास 2019च्या निवडणुकी संदर्भातली ती पत्रकार परिषद होती, ती पार पडली होती आणि त्यानंतर मातोश्रीवरती बंद दाराआड चर्चा झाली होती आणि त्यावेळेला असं समोर येत होतं की 50-50 म्हणजे 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री तुमचा, 2.5 वर्ष मुख्यमंत्री आमचा, अशी जी काय बंद दाराआड चर्चा होती. त्यामध्ये उल्लेख असा आहे की चर्चा जी होती ती म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी ही याच BUC हॉटेलमध्ये ही चर्चा झाली होती. मात्र आता त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी नवं बंधन युतीची घोषणा जी आहे ती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. तर ज्या प्रकारे जुना उल्लेख केला जातो, जुन्या या सगळ्या युतीकडे पाहिलं जातं, तर आता नेमकं या ठिकाणी कशा पद्धतीनं ही युती ठरेल किंवा कशा पद्धतीनं या सगळ्याकडे पाहिलं जाईल. नक्कीच वैभव, ही अतिशय महत्वाची गोष्ट तू लक्षात आणून दिलेली आहे. आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की हेच ते हॉटेल आहे BUC, जिथे भारतीय जनता पक्षाचे आताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झालेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये आगामी काळात सत्ता आल्यानंतर सत्तेचं वाटप समसमान होईल असं सांगितलं गेलं होतं देवेंद्र फडणवीसांकडून. आणि त्यानंतर 2019 मध्ये जेव्हा निकाल आला आणि भारतीय जनता पक्षाला शिवसेनेशिवाय
सत्ता स्थापन करणं अशक्य होतं, त्यावेळेस सत्तेच्या समसमान वाटपाचा मुद्दा हा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला होता. म्हणजे तेव्हा एकत्रित शिवसेना होती आणि या शिवसेनेतून सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही शब्द दिलेला होता की समसमान सत्तेचं वाटप होईल, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाचं वाटप होईल. पहिले 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि उर्वरित 2.5 वर्षांसाठी भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असेल. अशा पद्धतीचा शब्द हा बंद दाराआड अमित शहांनी दिला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. ही चर्चा आणि यानंतर जे राजकारण झालं होतं ते आपण पाहत होतो. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि जो शब्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिला होता की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, तो खरा करून दाखवला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेला होता. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने शिवसेनेच्या विरोधात उभा राहिला आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे 2 तुकडे झाले, एक शिंदे गट आणि एक उद्धव ठाकरे गट, तर हे त्याचाच परिणाम आहे. हेच ते ऐतिहासिक हॉटेल आहे की जिथे त्या युतीच्या समसमान संदर्भ दिला जाते की आता युती केली जाते, तर ही निवडणुकीपुरता असेल का आणि नंतर ज्यावेळेला वाटाघाटीचा मुद्दा असेल त्यावेळेला शिवसेना भाजपची युती जशी मोडली तशी ही युती मोडेल का? नाही, त्याचंही उत्तर उद्धव ठाकरेंनी आज दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की ते युती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आज 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. एकाच घरात आहोत, तर बंद दाराआड चर्चा करण्याची काय गरज आहे? घर एकच आहे आमचं. त्यामुळं नक्कीच हा आता मुद्दा राहिलेला नाहीये. जसं आधी सांगितलं की त्यांची देहबोली जी होती, बॉडी लँग्वेज जी होती, ती पूर्णपणे खेळीमेळीची होती. दोघंही भाऊ या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे सामोरे जाणारे, ना जागा वाटपाच्या काही अडचणी येतील या सगळ्यामध्ये असं दिसतंय, ना कोणता एकमेकांबद्दलचा इगो त्यांच्यामध्ये आहे असंही दिसत नाहीये. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात. तर आपण पाहतोय 2 ठाकरे बंधूंची युती झाली आहे. आता आहे महापालिका निवडणुकीचं निवडणूक कार्यक्रम सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ठाकरे बंधूंकडून उमेदवारी कोणाला दिली जाते, विनिंग फॅक्टर नुसार चेहरा कोणाचा समोर येतो. 84 जागा या 2017च्या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी ज्या त्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे आता त्या जागांवरती मनसेकडून दावा केला जाणार का? दावा केल्यानंतर मनसेला ती उमेदवारी मिळणार का? 2 ठाकरे बंधू आता कशा प्रकारे निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान आहे, तर 16 जानेवारी रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे एकंदरीत युतीचं विनिंग फॅक्टर 16 जानेवारी रोजी कशा प्रकारे सक्सेस ठरतं हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती लक्ष असणारच आहे.